पंढरीनाथ महाराज की जय। एक क्षण तसंच डोळे मिटून शांत रहा। सावकाश डोळे उघडा। आषाढी एकादशी निमित्त आयोजित या योग निद्रेसाठी इथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले आणि ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व साधकांचं हार्दिक स्वागत। आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशीचं महाराष्ट्रात फार महत्त्व मानलं जातं। तिला देवशयनी एकादशी असं म्हणतात आणि कार्तिकी एकादशी जी येते दिवाळीनंतर तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात। देवशयनी का? तर या एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो आणि या चातुर्मासात देव योग निद्रा करायला जात असतात, म्हणजे निद्रिस्त होत असतात। बळीराजाची एक छोटीशी गोष्ट आहे, मागे कदाचित सांगितली असेल, अतिशय थोडक्यात सांगते। बळीराजा अतिशय भक्त, त्यांनी तप सुरू केलं तेव्हा इंद्राचं आसन डळमळीत व्हायला लागलं। इंद्रदेव घाबरले आणि विष्णूंकडे गेले, देवा माझं आसन डळमळीत होतंय, काहीतरी करा। विष्णूंनी वामन रूप केलं। अतिशय दानशूर म्हणून बळीराजा प्रसिद्ध होता। बळीराजाकडे विष्णू गेले आणि म्हणाले, बळीराजा मला दान दे। बळीराजांनी विष्णूला वामन अवतारात होते तरी ओळखलं, पण म्हणाले, देवा मी आपल्याला काय दान देणार, मी मागेन ते तुम्हाला दिलं पाहिजे, दानशूर म्हणवतोस ना। बळीराजा म्हणाले, ठीक आहे देवा, दिलं दान तुम्हाला, काय दान देऊ? तर म्हणाले, माझ्या 3 पावलात मी जेवढा प्रदेश पादाक्रांत करीन तेवढा तू मला द्यायचं, तेवढं राज्य मला द्यायचं। विष्णूंनी एक पाय पृथ्वीवर ठेवला, विष्णूच रुद्र अवतार विश्वरूपाचा अवतार धारण केला, दुसरं पाऊल स्वर्गावर ठेवलं। एक पृथ्वीवर, दुसरं स्वर्गावर, म्हणजे सगळंच आलं। आता म्हणाले, मला पृथ्वीवरचं पाऊल उचलायचे, तर ते मी कुठे ठेवू? बळीराजा ताबडतोब समोर गुडघ्यावर बसला, हात नमस्कार केले, मस्तक पुढे केलं, देवा माझ्या मस्तकावर पाय ठेवा। देवाने मस्तकावर पाय ठेवला आणि काय झालं? त्या पायासकट बळीराजा पाताळात पोचला। म्हणजे एक टोक स्वर्ग, दुसरं टोक पाताळ, म्हणजे सगळं विश्वच आलं। 3 लोक आले, पाताळ, पृथ्वी आणि स्वर्गलोक। बळीराजा म्हणाले, देवा तुम्ही वामन रूपात आला असलात तरी मी तुम्हाला ओळखलं, पण आता मला एकच वर द्या, मी तुम्हाला दान दिलंय। देव म्हणाले, काय? तर म्हणाले, मला तुम्ही पाताळात पाठवलं, तुम्ही स्वर्गात, मग माझी तुमची भेट कशी होणार? देव म्हणाले, बळीराजा ठीक आहे, आषाढी एकादशीच्या दिवशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत मी तुझ्या पाताळात योग निद्रेसाठी येईन आणि तीच ही योग निद्रा, विष्णूंची योग निद्रा। दुसरा आपल्याशी संबंधित संदर्भ असा आहे आषाढी एकादशीचा की पंढरपूरचा जो विठोबा पांडुरंग, तो या एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्या कळमेश्वरजवळ जे धापेवाडा आहे तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथे शयनाला पांडुरंग येतात, अशी म्हणजे असा समज आहे, अशी कल्पना आहे। आपण सुद्धा त्या विष्णूसारखीच आज योगनिद्रा करणार आहोत, योगनिद्रेचा अनुभव घेणार आहोत। योगनिद्रेचं वर्णन मी खूपदा केलं आहे, पण आज खूपच नवे लोक आहेत म्हणून 2 वाक्यात फक्त सांगते। योगनिद्रा म्हणजे काय? आसन आणलेलं आहे आपण, तेव्हा छान झोप घ्यायची असा आपला समज होऊ शकतो, पण योगनिद्रा म्हणजे झोप नव्हे। लक्षात ठेवायचे, संकल्प करायचा आहे की संपूर्ण योगनिद्राभर मी झोपणार नाही, आपल्याला अजिबात झोपायचं नाही। मग योगनिद्रा म्हणजे काय? तर योगनिद्रा म्हणजे सचेत झोपेची अनुभूती, ज्याला इंग्रजीत सायकिक स्लीप म्हणतात, ती ही योगनिद्रा आहे। म्हणजे शरीर आपलं निद्रेच्या अवस्थेत शवासनात असतं, पण आपली चेतना पूर्ण जागृत असते आणि ती चेतना आपण एका स्थानाहून दुसऱ्या स्थानावर सतत फिरवत ठेवतो आणि म्हणून आपल्याला झोपायचं नाही।
योगनिद्रा हे अतिशय परिष्कृत असं यौगिक उपचाराचं तंत्र आहे, ज्याचा शोध बिहार स्कूल ऑफ योगचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लावला आणि या तंत्राचा जे न्यास तंत्रावर आधारित आहे त्याचा विकास त्यांनी केला. योगनिद्रेची स्थिती कशी असते? पहाटेला करतात, आपण पहाटेनंतरच्या थोड्या काळात करतोय, ब्राह्ममुहूर्तात करायची. मग काय असतं तिथे? तर पहाट, निद्रा आणि जागृती याचा उंबरठा असतो. या उंबरठ्यावर जे मनाला सांगितलं जातं ते मनावर अतिशय सखोल बिंबत असतं, मनावर कोरलं जातं आणि त्या परिस्थितीत केलेला संकल्प नेहमीच सफळ होत असतो. म्हणून योगनिद्रेत आपण सुद्धा एक संकल्प करत असतो आणि जो निश्चितपणे पूर्ण होतो. मनोकायिक विकारांवर उपचार म्हणून, मनोकायिक विकार म्हणजे ज्यांचा प्रभाव शरीरावर दिसतो पण ज्याचं कारण मनात असतं, अस्थमा, हाय BP, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग यासारख्या विकारांवर उपचार म्हणून योगनिद्रा केली जाते. आणि या अशा रोग्यांनी अवश्य करायची, कारण रोगनिद्रा हे त्रिस्तरीय रिलॅक्सेशन आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक पूर्णपणे शिथिलीकरण केलं जातं आणि या शिथिलीकरणाचं तंत्र म्हणजेच योगनिद्रा. आज आपण योगनिद्रेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. योगनिद्रा ही अनुभवाचीच गोष्ट आहे. योगनिद्रेत आपण आत्ता सुरुवातीला 3 ओंकार करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तर प्रत्यक्षात तुम्हाला काहीही हालचाल करायची नाही. कान फक्त शिक्षकाच्या सूचनांकडे असायला पाहिजे. मी ज्या ज्या सूचना देईन त्याचं तंतोतंत पालन तुम्हाला फक्त मनाने करायचं आहे. प्रत्यक्ष शरीर हलवायचं नाही. एकदा आपण झोपलं की शरीर हलवायचं नाही. मी जे जे सांगीन ते सगळं तुम्हाला फक्त मनाने करायचं आहे. अगदीच नवे असतील त्यांना कदाचित एवढा काळपर्यंत जर कुठे कळ आली, कुठे काय आलं पायाला वगैरे, तर थोडासा पाय हलवला तर चालेल. पण अन्यथा शरीर आपल्याला मुळीच हलवायचं नाही. आणि डोळे बंद करायला मी सांगीन तेव्हापासून डोळे उघडायला सांगेपर्यंत डोळे अजिबात उघडायचे नाहीत. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत घ्या. डोळे हलकेच बंद करा. एकदा पाठीच्या कण्यापासनं संपूर्ण शरीर वर उचला, ताठ करा. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही खांदे मागे ओढा. सावकाश प्रश्वास करा. संपूर्ण ओंकार प्रश्वासात करायचा आहे. सगळ्यांनी एकत्र ओंकार करू. श्वास भरून घ्या. ओंकार सुरू. आता पुढची सूचना मिळेपर्यंत डोळे अजिबात उघडायचे नाहीत. मध्ये तर मुळीच उघडायचे नाही, कितीही मोह झाला तरी. सावकाश मागे वळा. डोकं माझ्याकडे, पाय मागे करत पाठीवर आपल्याला सावकाश झोपायचं आहे. घड्याळ, चष्मा उतरवून ठेवायचा आहे. बेल्ट बांधलं. उलटं झालं ताई, उलटं झालं. इकडे डोकं. नेहमी गुरुदिशेला डोकं. देव जिकडे असेल तिकडे डोकं करायचं. मागे उभं मावत नसेल तर आडवं झोपा. तुम्ही आडवं झोपा. एका खाली एक. सरकवून द्या खुर्ची. पायात जेवढं शक्य असेल तेवढं अंतर घ्या. 1 फुटाचं घेऊ शकत असाल तर घ्या. नसेल तर थोडं कमी घेतलं तरी चालेल. दोन्ही पावलं आडवी झोपवून द्या.
करंगळीचा भाग जमिनीला टेकू द्या. आडवं झोपवा पावलं, जेवढी जातील तेवढी, जबरदस्ती नाही. ज्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे त्यांनी मान पूर्ण डावीकडे वळवा, मान डावीकडे कलवा पूर्णपणे. आणि ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे त्यांनी मात्र मान उजवीकडे करायची आहे. हाय बी पी असणाऱ्यांनी मान उजवीकडे करा. दोन्ही हात मांड्यांपाशी, तळवे आकाशाकडे. टेकवायचे हात खाली, वर नाही धरतायत. टेकवा ताई, हात खाली टेकवा. हातांचा खालचा भाग टेकू द्या पूर्ण. हां, रिलॅक्स. एकच अट आहे, कुठल्याही दुसऱ्या शरीराचा स्पर्श आपल्याला व्हायला नको. थोडे जवळ घेता घ्या, जरुरी असले तर जवळ घ्या हात. शरीरापासून थोडेसे लांब. बोटं आत वळवून घ्या थोडीशी. डोळे हलकेच बंद आहेत. शरीर ॲडजस्ट करायचं असलं तर करून घ्या, थोडंसं हलवून, कुठे पाठीत, कुठे तुम्हाला ताण वाटत असेल तर. कारण एकदा शवासन स्थिती घेतल्यावर आपल्याला हलायचं नाही. रिलॅक्स. शरीराची स्थिती शववत स्थितौ भूमौ अशी झालेली आहे. जमिनीवर आपण शवाप्रमाणे निश्चेष्ट पडलेलो आहोत. योग निद्रेला प्रारंभ करीत आहोत. हॉलच्या बाहेरून जे आवाज येत आहेत ते आवाज आपल्याला ऐकायचे आहेत. तो आवाज कुठून येतोय, त्याचं मूळ काय, याचा विचार करायचा नाही. फक्त कानावर पडतायत ते आवाज आपल्याला ऐकायचे आहेत. ऐकत रहा. बाहेरचे आवाज. आता हॉलमध्ये जे आवाज येत आहेत, कुठलेही असू देत, पंख्याचे असतील, आणखी कुठला आवाज असेल, ते आवाज लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक क्रिया मनानेच करायची आहे. बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे आपण जातोय. हॉलमधले आवाज, त्याहूनही सगळ्यात सूक्ष्म आणि सगळ्यात जवळचा आवाज ऐका. कुठला? आपल्या श्वासाचा आवाज. सूक्ष्म आवाज असतो आपल्या श्वासाचा, ऐका. आपल्या हृदयाचा आवाज ऐका. शरीरातून ज्या नसनाड्या आहेत त्यातून जे रक्त वाहतं त्या रुधिराभिसरणाचा सूक्ष्म आवाज असतो. करा मन त्या आवाजावर केंद्रित. ऐका तो सूक्ष्म आवाज. मन अंतर्मुख झालेलं आहे. एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. दीर्घ प्रश्वास करायचा आहे. प्रत्येक प्रश्वासाबरोबर संपूर्ण शरीर पूर्ण शिथिल सोडून द्यायचं आहे. रिलॅक्स करायचं आहे. घ्या दीर्घ श्वास. प्रश्वासाबरोबर शरीर शिथिल सोडा. दीर्घ श्वासाबरोबर ताजी हवा प्राणवायू आत घ्या.
प्रश्वासाबरोबर सगळा ताणतणाव बाहेर टाका. दीर्घ श्वासाबरोबर श्रद्धा भक्तीची भावना आत घ्या. दीर्घ प्रश्वासाबरोबर कुठलेही वाईट विचार, ताण बाहेर टाकून द्या. इनहेल डीपली, एक्झेल डीपली. प्रश्वासाबरोबर संपूर्ण शरीर शिथिल सोडत राहा. उजवीकडचं शरीर, डावीकडचं शरीर, मधोमध शरीराचा भाग कमरेपासून खांद्यापर्यंतचा, समोरून मागून डोक्याचा भाग, संपूर्ण शरीर प्रश्वासाबरोबर शिथिल झालंय. अनुभव घ्या. एक दीर्घ प्रश्वास आणखी करा. संपूर्ण शरीर शिथिल झालं आहे. अनुभव घ्या. श्वास जसा दीर्घ संथ होत जातो तसतसं मनही शांत होत जातं. अनुभव घ्या. शरीर शिथिल झालेलं आहे. श्वासाबरोबर मनही शांत झालेलं आहे. या अवस्थेत आपण योग निद्रेचा संकल्प करणार आहोत. संकल्प नेहमी छोटा, स्पष्ट आणि सोपा असायला हवा. आज आपण संकल्प करतोय की या योग निद्रेद्वारे मी शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ झालेलो आहे. हा संकल्प 3 वेळा तुम्हाला मनात म्हणायचा आहे. ती त्रिवार उच्चारण मनात करा संकल्पाचं. दुसरा संकल्प. योग निद्रा पूर्ण होईपर्यंत मी अजिबात झोपणार नाही. मी जागा राहीन, मी जागी राहीन. करा त्रिवार संकल्प. योग निद्रा संपेपर्यंत पूर्णपणे आपल्याला जागं राहायचंय. आता फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं. मी ज्या ज्या सूचना देईन त्या त्या तुम्ही मनाने अंमलात आणायच्या आहेत. आपण शारीरिक शिथिलीकरण करणार आहोत. संपूर्ण शरीर शिथिल करणार आहोत. मी ज्या ज्या अवयवाचं नाव घेईन त्या त्या अवयवावर तुम्हाला मन न्यायचंय, डोळे नाही न्यायचे. मनाने तो अवयव बघायचा आहे आणि प्रश्वासाबरोबर पूर्णपणे शिथिल सोडायचा आहे. डाव्या पायाचा अंगठा बघा मनाने. आपलंच शरीर आपण कधीच बघितलेलं नाहीये. आरशासमोर उभं राहून जसं आपण प्रतिबिंब बघतो तसं आपलंच शरीर बघतोय आपण. कल्पना करा. आपल्या अंगठ्याचा आकार, अंगठ्याचं नख कसं आहे, नखाचा रंग कसा आहे आठवा. अंगठ्याला एकच जोड असतो, तो जोड पण आठवा. उजव्या पायाचा अंगठा शिथिल सोडा. अंगठ्याच्या बाजूचं बोट, त्याचं नख, 4ही बोटांना 2 जोड असतात, 2 जोड आठवा. अंगठ्याच्या बाजूचं बोट शिथिल सोडा.
मधलं बोट आठवा. नख दोन्ही जोडासहित शिथिल सोडा. उजव्या पायाचं चौथं बोट पूर्णपणे शिथिल सोडा. पाचवं बोट छोटं करंगुळी ज्याला म्हणतो आपण, उजव्या पायाचं पाचवं छोटं बोट शिथिल ठेवा. पाचही बोटांचा जोड म्हणजे पहुचा ज्याला आपण म्हणतो योगाच्या भाषेत, संपूर्ण पहुचा शिथिल सोडा. उजवा तळपाय बघा मनाने, अंतर्वक्र आहे. आपल्या पायाचा अंतर्वक्र आकार बघा. पाय हलवायचा नाहीये, मनाने बघायचं आहे. पाय आडवे शिथिल आहेत आपले, शिथिल सोडा. उजव्या पायाचा पृष्ठभाग शिथिल. उजव्या पायाची टाच शिथिल सोडा. उजव्या पायाचा घोटा, दोन्ही बाजूनी बाहेर आलेली छोटी छोटी दोन गोल हाडं बघा मनाने, शिथिल सोडा. उजवी पोटरी, समोर दोन उभ्या अस्थी, मागे मासल भाग शिथिल सोडा. उजव्या गुडघ्यावर मन आणायचंय. मधोमध वाटी, खालून स्नायूचा भाग, संपूर्ण गुडघा शिथिल सोडा. उजवी मांडी, मांडीचं हाड शरीरातलं सगळ्यात लांब मोठं हाड फिमर शिथिल सोडा. बाहेरून आतून उजवी मांडी पूर्णपणे शिथिल सोडा. उजव्या पायाचा कमरेपासूनचा जोड बघा, शिथिल सोडा. अंगठ्यापासून कमरेपर्यंत संपूर्ण उजवा पाय बघा मनाने, शिथिल सोडा. हा माझा उजवा पाय आहे, पण उजवा पाय म्हणजे मी नाही. आज मी द्रष्टा आहे. मी साक्षी भावानी माझ्या उजव्या पायाकडे बघतो आहे. मी साक्षी आहे. डाव्या पायाच्या अंगठ्याचं नख बघा. डावा अंगठा, त्याचं नख, त्याचा आकार बघा, त्याचा जोड बघा, एक शिथिल सोडा. त्याच्या बाजूचं बोट, मधलं बोट, चौथं बोट, पाचवं बोट, दोन्ही जोडांसहित शिथिल सोडा. डावा पहुचा बघा, शिथिल सोडा. डावा तळपाय, त्याचा अंतर्वक्र आकार बघा, शिथिल सोडा. डाव्या पावलाचा पृष्ठभाग शिथिल सोडा. डावा टखना, खोटा, दोन्ही छोट्या गोलाकार अस्थींसहित शिथिल सोडा. डावी पोटरी, अस्थी आणि मासल भाग शिथिल सोडा. डाव्या गुडघ्यावर मन आणा. वरून वाटी, खालून मासल भाग, आतून बाहेरून डावा गुडघा शिथिल सोडून द्या. डावी मांडी, मांडीतला अस्थीचा भाग, मासल भाग, बाहेरून आतपर्यंत शिथिल सोडा. डाव्या पायाचा कमरेचा जोड शिथिल. अंगठ्यापासून कमरेपर्यंत संपूर्ण डावा पाय शिथिल सोडून द्या. डावा पाय पूर्णपणे शिथिल झालेला आहे, अनुभव घ्या. मन जिथे जातं तो भाग शिथिलच होतो, अनुभवायचं आहे. पण हा डावा पाय म्हणजे मी नाही, तो शरीराचा भाग आहे, मी शरीर नाही.
मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे. नाभीवर मन आणायचंय. नाभी चक्र शरीरातल्या 72 नाड्यांतील महत्वाच्या 14 नाड्या जिथे क्रॉस होतात ते हे केंद्र आहे. सूर्यचक्र पचनाचं केंद्र. नाभी प्रदेश शिथिल सोडा. नाभीच्या खाली ओटीपोट आहे बघा मनानी, शिथिल सोडा. नाभीच्या वरचं पोट, उजवीकडचं पोट, डावीकडचं पोट बघा मनानी. मनाची दृष्टी संपूर्ण गोलाकार फिरवा. शिथिल सोडा संपूर्ण उदर प्रदेश. छाती आणि उदर प्रदेश यांना विभाजित करणारा स्नायूंचा अंतर्वक्र पडदा म्हणजे आपला डायफ्राम. श्वासाबरोबर वर जातो, पोटातल्या अवयवांना वर ओढतो, कार्यक्षम करतो. प्रश्वासाबरोबर खाली जातो, पोटाच्या अवयवांवर दबाव देतो, त्यांना कार्यक्षम करतो. छातीची स्पेस वाढवतो. संपूर्ण डायफ्राम आठवा. शिथिल सोडा. छातीच्या उजव्या भागावर मन आणा. शिथिल सोडा. छातीचा डावा भाग बघा. शिथिल सोडा. बरगड्या, फुफ्फुस, बरगड्याच्या पिंजऱ्याच्या मधोमध असलेली चपटी असती पहा. मधोमध किंचित डावीकडे मुठीच्या आकाराचं रात्रंदिवस कार्यरत असलेलं आपलं हृदय बघा. 24/7 शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा अव्याहत करणारं आपलं हृदय प्रेमाने बघा. पूर्णपणे शिथिल सोडा. शुद्ध रक्तवाहिनी, अशुद्ध रक्तवाहिनी शिथिल सोडा. हृदयाच्या चारही झडपा, वॉल्व्स शिथिल सोडा. आज आषाढी एकादशीची योगनिद्रा आहे. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो तेथे पांडुरंग. तुकोबाच म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. भगवद्गीतेमध्ये सुद्धा शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. आज आपला देह हे क्षेत्र आहे जे विठ्ठलमय झालेलं आहे. शरीरातून वाहणाऱ्या रक्तवाहिन्या या आपल्या भीमा आणि चंद्रभागा आहेत. आणि हृदयस्थ आत्मा हा तर साक्षात विठ्ठलच आहे. आज शरीरानी मनानी आपण विठ्ठलमय होत आहोत आणि माध्यम आहे आपली योगनिद्रा. संपूर्ण वक्ष प्रदेश शिथिल झाल्याचा अनुभव घ्या. दोन्ही खांदे, दोन्ही बगला बघा. शिथिल सोडा. दोन्ही हातांचे दंड, कोपरं, कोपरांपासून मनगटापर्यंतच्या हातांना प्रकोष्ठ म्हणतात. दोन्ही प्रकोष्ठ शिथिल सोडा. दोन्ही हातांचे पृष्ठभाग जमिनीला स्पर्श करतायत. बोट किंचित वळलेली आहेत, मूठ नाही आहे आपली. तळहात बघा, तळहातावरच्या रेषा आठवा. दोन्ही भुजा पूर्णपणे शिथिल सोडा प्रश्वासाबरोबर.
दोन्ही भुजा पूर्णपणे शिथिल झाल्या आहेत. अनुभवा. मन आता कमरेवर न्यायचंय. कमरेचा मागचा भाग. कमरेच्या मधोमध बघा माकड हाड आहे. माकड हाड म्हणजे मेरुदंडाचं मूळ. तिथून आपला 33 मणक्यांचा मेरुदंड सुरू होतो, जो मानेच्या सगळ्यात वरच्या मणक्यांपर्यंत एस शेपमध्ये आहे. ईश्वरी लीला बघा. एकावर एक रचलेले 33 मणके आपलं शरीर ताठ ठेवतात. आपल्या हालचाली, चालणं फिरणं याला मदत करतात. दर 2 मणक्यांच्या मधून दोन्ही बाजूला 2-2 स्नायूंच्या जोड्या आहेत. त्या पण बघा. संपूर्ण मेरुदंड शिथिल सोडा. कमरेपासून खांद्यांपर्यंत उजवीकडची पाठ बघा जमिनीला टेकली आहे. डाव्या कमरेच्या भागापासून खांद्यापर्यंतचा डावा भाग शिथिल सोडा. मधला मेरुदंड मात्र जमिनीला स्पर्श करत नाही. ती मध्यनाडी आहे. संपूर्ण पृष्ठभाग शिथिल सोडा. कंठात मन आणा. कंठ म्हणजे विशुद्धी चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे हवेचं स्थान, प्राणाचं स्थान. श्वास प्रश्वास जो आहे तो पहिल्यांदा कंठात जाणवतो. श्वास भरून घ्या. श्वासाबरोबर कंठात जो हवेचा स्पर्श होतोय तो अनुभवा. संपूर्ण कंठ शिथिल सोडा. आतमध्ये डोकावून पाहिलं तर काय दिसतंय? कंठाच्या समोरच्या भागात कंठमणी आहे, जो पुरुषांमध्ये अधिक उजागर होतो, महिलांचा तेवढा नाही. इथेच आपलं स्वरयंत्र आहे. स्वरयंत्रात 2 स्वरतंतू आहेत बघा, ज्यांची स्वतःचीही स्पंदनं असतात आणि जे आत बाहेर पण होत असतात. जेव्हा एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा शब्दांचा उच्चार होतो. जेव्हा दूर होतात तेव्हा शांतता असते. कंठ स्वरयंत्र शिथिल सोडायचंय. कंठाच्या मधला भाग गळा. गळ्यात काय दिसतंय? अन्ननलिका, श्वासनलिका बघा. शिथिल सोडा. मागच्या भागाला आपण मान म्हणतो. मानेच्या भागात मणक्याचे, मेरुदंडाचे शेवटचे 7 मणके आहेत. मानेचे 7ही मणके बघा डोळ्यांनी मनाच्या. शिथिल सोडून द्या. संपूर्ण कंठ, गळा, मान शिथिल झाली आहे. हनुवटीवर मन आणा. शिथिल सोडा. दोन्ही ओठांचा स्पर्श अनुभवा. कधीच आपण लक्ष देत नाहीत बघा. शिथिल सोडा. दोन्ही गाल बघा मनानी. पूर्णपणे शिथिल सोडा. इतके शिथिल जणू खाली लटकायला लागले. नाकाच्या अग्रभागावर मन आणा. नासिकाग्र. दोन्ही नाकपुड्या बघा. उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी. आतपर्यंत जा. संपूर्ण नासिका मार्ग, श्वसन मार्ग शिथिल सोडा. नाकाचं हाड शिथिल. दोन्ही कान बघा. कर्णयंत्र, बाहेरची कानाची पाळी. आतला नाकाचा श्रवण मार्ग, बोगदा बघा. शेवटी श्रवणपटल आहे. श्रवणपटलावर आघात झाला की आपल्याला ऐकू येतं.
कान शिथिल, दोन्ही डोळ्यांच्या पापण्या बघा शिथिल सोडा, दोन्ही पापण्या अर्धवर्तुळाकार शिथिल, दोन्ही डोळ्यांची खोबड, डोळ्यातला पांढरा भाग, बुबुळं, बुबुळातल्या सूक्ष्म भावल्या ज्या कॅमेराज आहेत आपल्या नेत्रांच्या, शिथिल सोडून द्या. दोन्ही भुवया बघा, भ्रूमध्यावर मन आणा, भुवया आणि भ्रूमध्य शिथिल. कपाळ कनपट बघा, सर्व तणावांचं स्थान शिथिल सोडून द्या. मस्तिष्काचा शीर्षभाग बघा, शिथिल सोडा. उजवीकडचं मस्तिष्क, डावीकडचं मस्तिष्क शिथिल सोडा. मस्तिष्काचा जो भाग जमिनीला स्पर्श करतोय, शिथिल सोडा. अंगठ्यांपासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. माझं शरीर शिथिल झालेलं आहे, पूर्णपणे शिथिल, अतिशय शिथिल, पूर्णतः संपूर्णतः शिथिल झाले. शारीरिक शिथिलतेचा यापेक्षा उत्तम दुसरा अनुभव कुठला असणार? अनुभव घ्या. जागे रहा, झोपायचं नाही. मी जागा आहे, मी जागी आहे. मन दोन्ही नाकपुड्यांवर आणा. श्वासाचा मनाशी अतूट योग असतो, अतिशय जवळचा संबंध आहे. श्वास जेव्हा संथ होतो तेव्हा मन शांत होतो. क्रोधात जेव्हा श्वासाची गती अतिशय वाढते तेव्हा मन अतिशय ढवळून निघत असतं. सगळ्यांनाच अनुभव आहे. मन शांत करण्यासाठी श्वास प्रश्वासावर मन केंद्रित करा. दोन्ही नाकपुड्यातून आत जाणारा श्वास बघा. श्वास भरून घ्या, सावकाश प्रश्वास करा. श्वास घ्या, प्रश्वास करा. मन आणि श्वासाचा योग झाल्यामुळे मनही हळूहळू शांत होतंय. अनुभव घ्या. श्वास भरून घ्या. आत जाणाऱ्या श्वासाचा स्पर्श नाकपुड्यांमध्ये कसा जाणवतोय ते बघा. प्रश्वास करतानाचा स्पर्श कसा आहे अनुभव करा. श्वास घेतानाचा स्पर्श, श्वास सोडतानाचा हवेचा स्पर्श बघा. अनुभव घ्या. श्वास घेतानाचा स्पर्श कसा आहे, सोडतानाचा स्पर्श कसा. या स्पर्शाचं तापमान बघा. आत जाणारा श्वास कसा आहे, शीतल. बाहेर पडणारा श्वास कसा आहे, किंचित उष्ण आहे का. अनुभव करा. आपला स्वतःचा अनुभव महत्त्वाचा. आत जाणाऱ्या श्वासाचा स्पर्श, त्याचं तापमान. बाहेर जाणाऱ्या श्वासाचं स्पर्श, तापमान. शरीर शिथिल आहे. श्वास प्रश्वासावर मन केंद्रित केल्यामुळे मनही शिथिल झालं आहे.
माझं शरीर आसनावर शवासन स्थितीत आहे. मी जागेपणाने या स्थितीचा अनुभव घेतो. शरीर शिथिल होता होता जड होत असतं. या जडत्वाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. बघा, कल्पना करा, सगळा भार माझ्या आसनावर मी टाकलेला आहे. माझं शरीर जड होतंय, जड होतंय, जड होतंय. इतकं जड की आसनासकट जमिनीच्या आत आत शिरत चाललंय. आत आत माझं शरीर खोल खोल जातंय. माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव जड झालेला आहे. जड, अतिशय जड, अतिशय जड. जडत्वाचं भान घ्या. तसाही देह जडच असतो. शरीरा इतका जड दुसरं काहीच नाही आणि मना इतकं चंचल दुसरं काहीही नाही. आता थोडं मनावर आणूया आपण. मन म्हणजे श्वास, हवा. हवेची एक झुळूक आपल्या सभागृहात आलेली आहे. ती आपल्या शरीराला, खोल खोल आत गेलेल्या शरीराला स्पर्श करते. त्या थंडगार झुळकेच्या स्पर्शेने शरीराला हलकं वाटतंय. किंचित हलकेपणाचं भान येतंय. शरीर हलकं व्हायला लागलंय. शरीर हलकं होतंय, हलकं होतंय, हलकं होतंय. हळूहळू हलकेपणामुळे शरीर जमिनीच्या आतून वर येतंय, वर येतंय, वर येतंय. संपूर्णपणे वर माझ्या आसनावर आलेलं आहे. मी शवासन स्थितीत आहे. मी जागी आहे. माझं शरीर हलकं झालेलं आहे. इतकं हलकं होतंय की हळूहळू आसनावरनं वर उठतंय. माझं शरीर आसनाच्या वर उठलंय, हवेत तरंगतंय. मी म्हणजे जणू एखादं सुंदर हलकं शुभ्र पीस आहे, ज्या हवेच्या झुळकीचा आनंद घेत हवेवर तरंगतंय. आनंदाचा अनुभव, हलकेपणाचा अनुभव घ्या. हळूहळू झुळूक शांत होतंय. मी माझ्या आसनावर शरीराच्या हलकेपणाचा अनुभव घेतो. शरीराच्या हलकेपणाबरोबरच शीतलतेची भावना मनात उठली आहे. भावनेचा स्तर माणसाच्या जीवनात, भावनेच्या स्तरावर आपण आता अनुभव घेतो आहे. माझं शरीर उष्ण होतंय, माझं शरीर उष्ण होतंय, माझं शरीर उष्ण होतंय. शरीर गरम होतंय, गरम होतंय, गरम होतंय. इतकं उष्ण, इतकं उष्ण की सहन होईनासं झालंय. माझ्या शरीराची उष्णता बॉइलिंग पॉईंटपर्यंत पोचलेली आहे. मला हे तापमान आता सहन होत नाहीये. देवा धाव, या उष्णतेपासून मला वाचव. तुझ्या कृपेशिवाय मला काहीही या उष्णतेपासून वाचवू शकत नाही. देवा धाव. अध्यात्मात धाव्याला फार महत्त्व आहे. दुःखाच्या परमावधीतच आपल्याला देवाचा धावा सुटतो. सुखाच्या क्षणी देव कुणालाच आठवत नाही. आता देवाला आपला धावा पोचला आहे. देवानी सूक्ष्म शीतलशी वाऱ्याची झुळूक पुन्हा पाठवली आहे. देवाच्या कृपेचा परिसस्पर्श अशी ही शीतल हवेची झुळूक आपल्याला शीतलतेचा शिडकावा देते. अतिशय तप्त दग्ध झालेलं शरीर हळूहळू किंचित शीतलता अनुभवतंय. शीतल 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 होतंय. हळूहळू शरीराचं तापमान कमी झालंय.
कमी झालंय, कमी झालंय. शरीर आता नॉर्मल टेम्परेचरला आलाय. अनुभव घ्या, अनुभवायचंय. नॉर्मल टेम्परेचरच्या खाली शरीराचं तापमान चाललंय. आपलं शरीर थंड होतंय, थंड होतंय, थंड, अतिशय थंड. गारठा, प्रचंड गारठा. संपूर्ण शरीर बर्फाच्या लादीसारखं गारठून गेलंय. अनुभव घ्यायचा आहे. उष्णता, शीतलता, उकळता अनुभव, गारठ्याचा अनुभव, ह्या भावना आहेत. अनुभवा या भावना. शरीर गारठलं आहे, गारठलं आहे. एक दीर्घ प्रश्वास आपणच सोडायचा आहे. आपण पाहिलंय प्रश्वासाचा स्पर्श उष्ण असतो. या उष्णतेच्या किंचित स्पर्शामुळे गारठलेपणाचा अनुभव कमी होतोय. शरीराचा गारठलेपणा कमी होतोय, कमी होतोय. शरीर आता थंड झालंय. थंडपणा करून हळूहळू नॉर्मल तापमानाकडे आपलं शरीर येतंय. अनुभव करा. माझ्या आसनावर नॉर्मल उष्णतामानात मी शवासनात आहे. मी जागा आहे. मी झोपलेलो नाही, मी झोपणार नाही. मी योग निद्रेचा अनुभव घेतो. शरीर शिथिल, मन शांत, भावनाही शांत बनाल्या झालेल्या आहेत. भावनेचं शांतवन फार महत्वाचं. भावना शांत झाल्या की मन केवळ आनंदानं भरून निघतं. मग जीवनातले दुःखद प्रसंगही पार मागे सुटतात. ती अवस्था या क्षणी आपण अनुभवतो आहोत. अनुभव घ्या. अतिशय शांत आनंदाची अवस्था. याच आनंदाच्या वारीत सहभागी होत मन दोन्ही भ्रूमध्यांच्या मध्ये आणायचं आहे. भ्रूमध्य म्हणजे चिदाकाश, चित्ताचं आकाश, सेंटर ऑफ व्हिज्युअलायझेशन. भ्रूमध्यात आपण केव्हाही कुठेही कुठलाही अनुभव घेऊ शकतो. आज आपण सुरुवातीलाच बघितलं की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देह विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. हा देह, हे मन, या सहित आपण आज विठ्ठलाच्या वारीत समाविष्ट झालेलो आहोत. वारी म्हणजे आनंद यात्रा. आपली ही विठ्ठलाची वारी आनंद यात्रा घेऊन चिदाकाशात प्रवेश आपण केलाय. एकदम प्रवेशद्वारातून डोळे बंद करून जेव्हा आपण शिरतो तेव्हा फक्त अंधार दिसतो. या क्षणी आपल्या डोळ्यासमोर फक्त अंधार आहे. अंधारात आपले डोळे आपण सरसावतोय. काही दिसतंय का पाहतोय. तोच पहिल्यांदा कानावर लाखो लोकांच्या मुखातून प्रकट झालेला हरिनामाचा गजर आपल्याला ऐकू येतोय. डोळे आपले सरसावतायत. आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. काही दिसतोय का. पण पहिल्यांदा श्रवणानंद मिळतोय. कानांना आनंद पडतोय. कानावर शब्द विठतायत, जय जय राम कृष्ण हरी. असंख्य लाखो वैष्णवांची मांदियाळी, हरिभक्तांची मांदियाळी चंद्रभागेच्या तीरी आज जमलेली आहे. आनंदाने सगळे वैष्णव नाचतायत, म्हणतायत जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.
डोळे आता चांगलेच सरसावलेत, पण काय दिसतंय? नुसत्या पांढऱ्या टोप्यांनी चंद्रभागेचा परिसर फुलून निघालेला आहे. काठीला बांधलेल्या भगवा पताकांनी सारं आकाश व्यापून टाकलेलं आहे. पांढरा पैजामा, पांढरा कुर्ता, पांढरी टोपी, माथ्यावर भगवंतांचा वारकऱ्याचा टिळा. हा टिळा भगवंताचं प्रतीक मानणारे वारकरी आनंदाच्या जल्लोषात रंगून दिलेलं आहे. चंद्रभागेच्या पाण्याला सुद्धा उधाण आलेलं आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंगत जडून पोचलेले आहे. मानाच्या 10 पालख्या पंढरपुरात पोचलेल्या आहेत. चंद्रभागेच्या तीरी पोचलेल्या आहेत. ज्ञानोबा माऊलींची पालखी आळंदीतून, जगद्गुरू तुकोबा महाराजांची पालखी देहूहून आलेली आहे. निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरातून, सोपान देवांची पालखी सासवडहून, मुक्ताईची पालखी मुक्तेश्वर तगर म्हणजे एदलाबादहून आलेली आहे. सगळ्या संतांच्या पालख्या आलेल्या आहेत. गजानन महाराजांची पालखी सुद्धा आपल्याला दिसते. प्रत्येक पालखीपाशी जाऊन आपण दर्शन घेतोय. सगळे भक्त सुद्धा काय करतायत? या पालख्यांभोवती सगळ्या भक्तांनी फेर धरलेला आहे आणि मुक्त कंठांनी ते जयघोष करतेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. फेर धरून नाचण्यात सगळे वैष्णव मग्न झालेले आहेत. कोणी फुगड्या घालते, कोणी उड्या मारते. सनातन धर्माची, भागवत धर्माची पताका उंच उडवत आनंदाने सगळे नाचतायत, गातायत. या नाचण्याच्या भक्त जिथे नाचतात, गातात, तिथेच मी असतो असं भगवंत म्हणतायत. विटेवरचा पंढरीराया सुद्धा आज या भक्तांमध्ये आलेला आहे. आनंदाने नाचतोय, गातोय. पावलं ठेक्यात पडतायत आणि सगळे भक्त आनंदाने म्हणतायत ज्ञानोबा माऊली तुकाराम. आपणही नाचतोय. पावलांचा अनुभव घ्या, नाचाचा अनुभव घ्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अहो भक्तांची काय कथा. वैष्णवांची मांदियाळी नाचते आहे. आपलं मन सुद्धा आनंदाने नाचते. आज आपण या वारीचा एक भाग झालेला आहोत. पण आपण तर क्षुद्र जीव. प्रत्यक्ष आत्माराम पंढरीनाथ सुद्धा विटेवर उभा राहून या आनंदात हरखून गेलेला आहे. भक्तांच्या नाचात, गायनात त्याची मान सुद्धा डोलते. या आनंदाची स्पंदनं, तरंग इतकी तीव्र प्रखर आहेत की त्याच्या पायाखालची वीट जी पुंडलिकाने टाकलेली आहे ती सुद्धा या नादानी, या आनंदानी थरथरते आहे. पांडुरंग आनंदाने डोलतोय, नाचतोय. अनुभव घ्या. अहो या वारीत सहभागी होण्या इतकं दुसरं सुख कोणतं? या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन कसं आहे? आज गाभाऱ्यात पुजारी पूजा करतायत. आपण सुद्धा मनाने त्या गाभाऱ्यात गेलेलो आहोत. साक्षात मुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतायत. मानाच्या वारकरी, माने परिवार सपत्नीक पांडुरंगाची पूजा करतायत. पांडुरंगाला आपण सुद्धा त्यांच्याच बरोबर दुग्धाभिषेक करतोय. काळ्या शार खडबडीत दगडाचा माझा पांडुरंग, पण त्याचं सौंदर्य काय वर्णावं. अहो दगडाकडे कुणाचं लक्ष राहतंय? तो माझा विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाला मी आज दुधानी आंघोळ घालतोय, स्नान घालतोय. दुग्धाभिषेकानंतर शुद्धोदकाचं स्नान, उष्ण पाण्याची घागर पांडुरंगाच्या माथ्यावर मी ओततोय.
आणि आश्चर्याने माझे डोळे विस्फारून गेलेत. कारण काय दिसतंय मला? अहो, विठ्ठलाच्या माथ्यावर शिवलिंग दिसतंय, हरीच्या माथ्यावर हर. दोन शैव आणि वैष्णव परिवार आपसात विरोधी मानले जातात, पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या माथ्यावर शिवलिंग आहे. शिव पांडुरंगाला भजतो आणि पांडुरंग माथ्यावर हराला धारण करतो. हरीने शिरी धरिला देवराणा, असं समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात सांगतात. आनंदाने आपण अभिषेक केला आहे. छान पांढऱ्या शुभ्र उपरण्याने विठू मूर्तीला पुसून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सोन्याचा उभा लांब मुकुट विठ्ठलाच्या माथ्यावर ठेवला आहे. आज विठ्ठलाला केशरी रंगाचं पीतांबर आपण चढवतो आहोत. किती वेगळी आणि सुंदर पद्धत आहे पंढरपूरच्या विठुरायाच्या पोशाखाची बघा. एका विशिष्ट पद्धतीने ते आपण केशरी पीतांबर विठुरायाला चढवलेलं आहे. त्याचे दोन्ही काठ समोरून छान आपल्याला दिसत आहेत. आज विठू माऊलीचा हट्ट होता की त्याला लालच अंगरखा हवा. खरं म्हणजे पंढरपूरच्या विठुरायाचा लालच अंगरखा आपल्या लक्षात नेहमीच राहतो, पण आजचा लाल अंगरखा वेगळा आहे. जरीचं अतिशय नाजूक सोनेरी वेलबुट्ट्या त्या अंगरख्यावर काढलेला आहे. कारशीहून विशेष रूपाने तयार करून घेतलेला लाल सोनेरी जरतारी अंगरखा आपण आपल्या हाताने विठूला चढवलेला आहे. विठुरायाचं स्मितहास्य त्याला तो अंगरखा आवडल्याचं सांगतंय. केशरी अंगरखा पुढे आलेला आहे. आता केशरी उपर्ण अंगरखा आपण विठुरायाला अर्पण केलंय. दोन्ही भुजांच्या आखालून हे उपर्ण बाहेर आलेलं आहे. तुकोबाराया म्हणतातच ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. अहो, भवसागरातून भक्ताला तारून नेण्यासाठीच विठुरायांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. भवसागरातली सगळी दुःख माझ्या भक्तांची जी आहेत ती फक्त माझ्या कमरेपर्यंतच येतात. म्हणून जो कोणी माझ्या चरणावर डोकं ठेवतो तो या भवसागराच्या दुःखातून मुक्त होतो. असं अभयदान हा पंढरीचा विठ्ठल त्याच्या भक्तांना देत असतो. पंढरीच्या विठोबानी उपर्ण धारण केलंय. आता कस्तुरी टिळक. कस्तुरी टिळक ही तर पंढरपूरच्या विठुरायाची ओळख. खालून बदामी आकाराचा, वर निमुळता नाकाकडे निमुळता होत गेलेला टिळक बघा. या कस्तुरी टिळकाच्या मधोमध तुळशीचं पान चिकटवलं जात आहे. आता विठूचा शृंगार. गळ्यात कौस्तुभमणी, सुवर्ण मोत्यांची रत्नाभूषण, रंगीबेरंगी पुष्पांचे हार. सगळ्यात शोभून दिसतोय तो भरगच्च तुळशीचा हार. पांडुरंगाला आवडते ती तुळस. आपण सुद्धा तुळशी हार विठूला अर्पण केलाय. तुळशीची मंजिरी विठोच्या चरणी अर्पण केली आहे, मस्तकावर अर्पण केलेली आहे. विठ्ठलाच्या चरणी भक्तिभावानी आपण डोकं टेकलंय. विठ्ठलाच्या पदस्पर्शाचा अनुभव घ्या. अहो, एकच देव असा आहे जो त्याच्या पायावर प्रत्यक्ष डोकं ठेवण्याची मुभा देतो. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला अतिशय जवळचा असणारा देव म्हणजे विठ्ठल. ती माऊली आहे, विठू माऊली आहे. आणि म्हणूनच तिच्यावर रुसण्याचा, रागवण्याचा हक्कसुद्धा पांडुरंगाने त्याच्या भक्तांना दिलेला आहे. विठोबा रागवतात, विठोबाशी तुकोबाराय रागवतात, भांडतात, आवली त्यांना शिव्या देते. पण हा स्मितहास्यात सगळं ग्रहण करतो, भक्ताचा उद्धार करतो. असा हा करुणानिधी पांडुरंग पाहून आज आपल्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. दोन्ही हात कपाळावर जोडून नमस्कार केला आहे. आता दोन्ही हात मागे नेत आपण साष्टांग प्रणिपात
विठ्ठलाच्या चरणी घालतो आहोत. घाला प्रत्यक्ष साष्टांग प्रणिपात मनानी. साष्टांग कोणची? दोन्ही अंगठे, दोन्ही गुडघे, दोन्ही हात, वक्ष प्रदेश आणि माथा, ही 8 अंग आपण घेऊन विठ्ठलाला साष्टांग प्रणिपात केला आहे. देवा, माझा हात क्षुद्र देह तुझ्या चरणी अर्पण केला आहे. मनबुद्धी अहंकार सुद्धा तुलाच अर्पण केलेला आहे. विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण आत्मनिवेदन करा. संपूर्ण समर्पण भावाने विठ्ठलाशी आपण तादात्म्य पावलेलो आहोत. हा तादात्म्याचा अनुभव अतिशय विलक्षण आहे. तो अनुभव घ्या. या क्षणी सगळा रंग एकच झाला आहे. सगळा रंग सावळा, विठुरायाचा सावळा रंग झालेला आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक राला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. या रंगातलाच आपण एक भाग झालोय, विरघळून गेलोय. आपलं अस्तित्व संपलेलं आहे. आपण आता विठ्ठलमयच झालो आहे. मनातला आनंद मनात मावत नाहीये. तो इतका वाढलाय, इतका वाढलाय की सागराच्या लाट जशी यावी तसा तो मनातनं बाहेर पडलेला आहे. आणि आपण अतिशय आनंदाने हे विठूचं रूप डोळ्यात साठवावं म्हणून डोळे उघडले आहेत. प्रत्यक्षात नाही, तिथे रावळात मनाने डोळे उघडले आहेत. पाहतो तो काय? विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर क्षेत्री स्थित आहे आणि आपण आपल्या आसनावर आपल्या सभागृहात स्थिर आहोत. आपली योग निद्रा विठुरायाच्या कृपेने संपन्न होत आहे. या अतिशय आनंदाच्या, अतिशय शांत श्रद्धेच्या स्थितीत आपला संकल्प आपल्याला पुन्हा मनाशी करायचा आहे. या योग निद्रेद्वारा मी पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ झालो आहे, झाले आहे. मनात त्रिवार संकल्पाचं उच्चारण करा. आता अंतर्मुखतेतून बाह्य जगाकडे आपल्याला जायचं आहे. तुमच्या अवतीभवती हॉलमध्ये जो आवाज तुम्हाला येतोय त्यावर मन केंद्रित करा. आवाजाचं भान घ्या. आतला आवाज, हॉलच्या बाहेर जे आवाज येत आहेत त्या आवाजांचं भान घ्या. बाहेरून येणारे आवाज बघा, पक्ष्यांचे आहेत, कशाचे आहेत. मनाला बाहेर न्या आणि आवाज ऐका बाहेरचे. अंतर्मुख मनाला बाह्य स्थितीत आपण आणलेलं आहे, बहिर्मुख केलेलं आहे. आता देहभान घ्यायचंय. दोन्ही हातांची बोटं जी आत वळवली आहेत ती आत बाहेर हलवा, हळूच. हातांची बोटं आत बाहेर करा, मुठी हलक्याच आत वळवा, बाहेर सोडा. दोन्ही पायांची बोटं खाली वर करा, दुमडा, रिलॅक्स करा. बोटं दुमडा, रिलॅक्स करा. दोन्ही पाय घोट्यांपासून हलवून घ्या, खाली वर, पुढे मागे. आत बाहेर दोन्ही पाय हलवा. कमरेपासून, मांड्यांपासून हलवून घ्या आत बाहेर पाय. आत बाहेर हलवायचे. जोरात जोरात, थोडंसं जोरात जोरात करा. हां, आता देहभान आलेलं आहे.
दोन्ही पाय जुळवून घ्या. उजवा पाय गुडघ्यातनं मोडून डाव्या गुडघ्यापाशी उभा करा. डावा हात उशाशी घेत सावकाश डाव्या कुशीवर वळायचं आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवून द्या समोर. उजवा हात जमिनीवर टेकवा समोर. अधांतरी नाही ठेवायचा. अतिशय विश्रामाची अवस्था आहे ही, अनुभव घ्या. डोळे उघडायचे नाहीत. अतिशय विश्राम अनुभव करा. उजव्या हातावर जोर देऊन सावकाश उठून बसा. चेहरा माझ्याकडे. अंदाजानेच उठायचंय. माझ्या आवाजाच्या दिशेने चेहरा. डोळे उघडायचे नाहीत. अभ्यंकर, शिंदे, डोळे बंद. कधीही अचानक योग निद्रेतनं डोळे उघडायचे नाहीत. विश्रांतीच्या अतिशय खोल स्तरापर्यंत आपण पोचलेलो असतो. दोन्ही हात ध्यान मुद्रेत घ्यायचा आहे. सुखासनात बसा. पाठ सरळ करा. एक श्वास भरून घ्या. नॉर्मल प्रश्वास. दुसऱ्या प्रश्वासाबरोबर हरिओम म्हणेपर्यंत ओंकार करू. श्वास भरून घ्या. भ्रूमध्यात विठ्ठल प्रतिमा बघत राहा. अपूर्व शांतीचा अनुभव आहे. विठ्ठलाचं ध्यान. डोळे बंदच आहेत. दोन्ही हाताचे तळवे रिगरसली एकमेकांवर घासा. जोरात. हातांचे द्रोण करून पोकळ भाग डोळ्यांवर ठेवा. डोळे दाबायचे नाही. अंधकार, उष्णता, हस्तस्पर्श याचा अनुभव घ्या. दोन्ही हात संपूर्ण शरीरावर फिरवून घ्या. पायापर्यंत. आता बंद दृष्टी हृदयाकडे वळवा. अतिशय सावकाश हृदयाकडे बघत डोळे उघडा. कुठेही घाई नाही. आजची योगनिद्रा इथेच संपन्न झाली आहे. ही योगनिद्रा विठ्ठल चरणी समर्पित करूया. अतिशय सावकाश डोळे उघडायचे आहेत. या हॉलमधून बाहेर पडेपर्यंत एक शब्दही बोलायचा नाही. मौनातच आपल्या सतरंजा आणि हॉलच्या सतरंजा उचलायच्या आहेत. विठ्ठलाला नमस्कार करून प्रसाद घेऊन मगच हॉल बाहेर पडायचं आहे. आजचा संपूर्ण दिवस याच आनंदाच्या, श्रद्धेच्या भावनेत चालवायचा.